माझा व्हिडिओ खास माझ्या परिवारासाठी आहे की काही लोक बोलतात ना की हां काय हिच्या जीवनामध्ये काय झालं, काय तिथे तरी काय सुख आहे. मला इथे सगळं सुख आहे. मी खूप सुखी आहे इथे. आणि मी जे आता छोटा बिझनेस करते ना ते माझ्या नवऱ्याच्या जीवावर करते. आणि त्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याने मला भरपूर सपोर्ट केला आहे आणि माझा नवरा सपोर्ट करतो आहे. पण ना काही लोकांचे ना जे विचार आहेत ना, तुमचे घाण विचार ना डोक्यातले काढून टाका. तुमच्या स्वतःच्या जिंदगीमध्ये बघा काय आहे. माझ्या जिंदगीमध्ये तर खूप चांगलं आहे. माझे 2 मुलं घेऊन मी खूप सुखी आहे. माझ्या घरी सुखी आहे मी. आणि नाही म्हणलं तर आज लाखो करोडोची प्रॉपर्टी मी ठेवून आहे. माझा तो मागलचा जे झाला तो भूतकाळ होता. हे आता माझा भविष्यकाळ आहे. आणि माझ्या भविष्यकाळामध्ये माझ्या नवऱ्याने मला खूप सपोर्ट करतोय आणि तो करतो. तो बोलतो तू पुढे चल, मी आहे तुझ्या मागे. कळलं ना. काही लोकांना भ्रममध्ये राहतात आहे की हां त्या लोकांना माहिती नाही, हे नाही, ते नाही. आणि त्या लोकांना माहिती पडण्याची गरज काय. आणि माहिती असेल आणि ते लोक बघतात माझा व्हिडिओ, बघतात. त्याच्या भावाचा नंबर आहे माझ्याकडे, त्याचा भाऊ बघतो, त्याची भाऊजाई बघते. असं पण नाही प्रश्न. पण तुमची जी बोलण्याची पद्धत आहे ना, आणि खास करून ना माझ्या नातेवाईकमधले एक नवरा बायको आहेत, ते बोलत होते. मागं आमचं थोडंसं भांडण झालं होतं. त्या भांडणावरून बोलत होते की हां आम्ही त्याला बोलवतो, त्याला घेऊन येतो तुझ्या घरी. अरे तुमच्यात दम आहे ना तर त्याला घरी घेऊन या. माझ्या नवऱ्यात इतकं सामर्थ्य आहे, माझ्या नवऱ्याला घेऊन त्याच्या घरी जाऊ शकते मी. कळालं का. आणि माझ्या नवऱ्यात इतका दम आहे की ना त्याच्या घरी जाऊन त्याची कॉलर पकडण्याची. पण कसं असतं, मेलेल्या गायीवर कधी काट्या मारायच्या नाही. आणि मेलेल्या गायीवर आम्ही काट्या मारतही नाही. तो मेला आहे, तो मेलाच आहे आणि त्याच्यात काहीच नाही. तो जगतोय. तो कशा पद्धतीने जगतोय मला ते काही माहीत नाही. तो कोण आहे मी पण त्या परिवाराला कोणाला ओळखत नाही. पण माणुसकीच्या नात्याने ते लोक माझ्याशी बाकीचे लोक चांगले होते माझ्याशी. तर बाकीच्या लोकांशी मला काही घेणं देणं नव्हतं. माझा संसार उद्ध्वस्त झाला की काय झालं होतं मला ते काहीच माहीत नाही. मी मागच्या गोष्टी मी काढत नाही. पण मी हा खास व्हिडिओ ना त्यांच्यासाठी बनवते की ना काही लोक ना घमंडीमध्ये येतात आहे की हां आम्ही त्याला सांगतो, आम्ही त्याला बोलतो. अरे तुमच्यात दम आहे ना तर आणा त्याला समोर. आणा. आहे तुमच्यात दम नाही ना तर मला तोंड बंद करून ना आपलं स्वतःचं काम बघा. आपल्या स्वतःखाली काय अंधार होतं, आपल्या मुलाबाळांचं काय होतं ना ते बघा. दुसऱ्यांच्या मुलाबाळांचं बघू नका. आमच्या आईवडिलांमध्ये एवढी कॅपॅसिटी आहे की वाईट झालं तरी पण चांगलं करण्याची कॅपॅसिटी आहे. तुमच्यात आहे का. तुमच्यात नाही ना तर गप्प बसा. कळलं. मी ह्याच्यावरून व्हिडिओ बनवते कारण की त्या लोकांना काय वाटतंय की ही विसरली. मी विसरली नाही आणि मी कधीच विसरणार नाही. कधी ना कधी त्या दोघा नवरा बायकोचा मी सामना करणार आहे. त्यांच्या हाताला धरून त्याच्यासमोर आणील. बोल, सांग त्याला. हाय तुमच्यात दम तर सांगा. अरे तुम्ही ना लोकांच्या शेती करता, लोकांचे रोजगार करता ना तर लोकांचे रोजगारच करा. मी आज माझ्या स्वतःच्या मेहनतीवर बिझनेस करते आणि माझ्या स्वतःच्या नवऱ्याची नोकरी पण आहे. मला फालतूगिरीत मला लक्ष घालण्याची गरज नाही आणि मी घालतसुद्धा नाही. ते तुमच्या लोकांचे धंदे आहेत. फोन करायची, इकडून तिकडे सांगायचं, तिकडून इकडं सांगायचं. ते काम मला नाही आहे. आणि एवढं फालतूगिरी करायला कोणापाशी टाईम आहे. माझ्यापाशी तर बिलकुल नाही बाबा. तुमच्यापाशी असेल ना तर सांगा. आणि इज्जत बोलता ना, इज्जत तुमची आहे ना तर तुमच्यापाशीच ठेवा. माझ्यापर्यंत येऊ नका. माझ्यापर्यंत इज्जत जर तुमची येत असेल ना तर तुमची ना असे फूक मारल्यासारखी इज्जत उडून टाकेल मी. एवढी माझ्यात हिंमत आहे. मी खूप शांत राहिली. खूप सगळे काय बोलायचे, अरे बाईच्या जातीने एवढं बोलू नये. मजबूर कोणी केलं. तुम्हीच केलं ना. तर मग त्याचा नतीजा हा आहे. कळलं. आणि व्हिडिओ बनवते, हे बनवते, फलाना करते, दिसताना करते. ह्याच्यात माझ्या नवऱ्याने संमती दिली ना. माझी स्वतः सासू काय बोलत नाही, माझा परिवार काय बोलत नाही. माझा परिवार बी मोठा आहे. माझ्या परिवारात 8 जण आहेत. ते लोक काय बोलत नाही. तुम्ही लोक कोण आहेत बोलणारे की व्हिडिओ बनवते, हे करते, फलाना करते, दिसताना करते. तिथं काय. अरे पहिल्यापेक्षा तर मी खूप सुखी आहे. कळालं का. खूप सुखी आहे. सगळं आहे माझ्याकडे. गाड्या घोड्या सगळे आहेत, डागडगिने सगळे आहेत.
पहिल्या लोकांनी माझा संसार खाल्ला. कसं इकडून तिकडून तो पळाला की इकडून मी जायची. लोकांना खायला भेटायचं. हिचे भांडे घे, हिचा पसारा घे, हे घे. आता काय भेटतंय? बाबाजीचा ठल्लू. बोलताना विचार करा, थोडासा विचार करा की आपण कोणाला काय बोलतोय ते. हां, नाती जीवनामध्ये एकदा भेटतात, परत परत भेटत नाहीत. मनच आहे, पोटचं भेटतं पण पाठचं भेटत नाही. आणि ना खास त्या लोकांसाठी माझा व्हिडिओ आहे की ना, कोणाच्या पण नादी लागा पण माझ्या नादी नका लागून. माझ्या नादी लागला ना तर पूर्ण खेळ एक करून टाकेल मी. 5च मिनिटाचा खेळ करून टाकेल. आयुष्याचा खेळ तुमचा 5 मिनिटात करून टाकेल. कोण किती धुतल्या दुधाचं आहे मला ते माहिती आहे ना. नवरे असून सुद्धा दुसऱ्यांना झाकून बघतात. आम्ही दुसऱ्यांना नाही बघत. आमच्यात दम होता ना तर आम्ही लग्न केलं. दुसऱ्या 10 जणांकडे जाण्यापेक्षा एक ठिकाणी जावा आणि इज्जतीत राहावा. आणि तो पण चांगला पैसेवाला बघा. भिकारी नका बघू. आणि परत परत मला कुठून जर कानावर गोष्ट आली की तुला इकडून तुझं हे ऐकायला भेटलं, तिकडून ते ऐकायला भेटलं, तिथं येऊन कानपड फोडण्याची ताकद आहे माझ्यात. ते भला कोणीही असो, माझ्यापेक्षा मोठा असो की लहान असो. लहान असलं तर त्याच्या चिंगड्याच करून टाकेल, पण माझ्यापेक्षा मोठा असला ना त्याची ना सगळ्या जन्म घेतलेल्यापासूनची त्याची अवकात काढून टाकेल. चांगले राहा, नका करू कोणाच्या टीका. काय करायचंय असं पण तुम्ही लोक दुःख बघताय ना, तर दुःख नका बघू, कोणाच्या टीका नका करू. तुम्ही काय करताय ते बघा, दुनिया काय करते ते नका बघू. कळालं? हे आजारी पडलं की ते आजारी पडलं की ह्यांना फोन करून सांगा, त्यांना फोन करून सांगा. अरे तुमची काय गरज आहे? जो आजारी पडला की काय वरी जातोय की खाली राहतोय तो सांगेल ना. तो सरमणी पडला तरी पण तो सांगेल. किंवा ती असेल तर ती सांगेल की बाबा हां मी सरमणी पडले, आता माझा जीव जाणार आहे, तुम्ही या म्हणून. लोकांची हीच घाण सवय मला आवडत नाही की का लोकांच्या टीका करायच्या, का लोकांचं पाप धुवायचं. नका धुवू ना लोकांचं पाप. आपल्या घरात काय चाललंय, आपले मुलं काय करतात, आपल्या पोरी काय करतात, आपल्या सुना काय करतात ते बघा. दुनियादारी घेऊन नका बसू. आणि आमच्या आईवडिलांचं ना पुण्यच आहे. त्यांनी कुठेतरी पुण्य केलंय म्हणून आज आम्ही पुढे चाललोय. आणि तुम्ही पाठी खेचण्याचे किती प्रयत्न केले की हां मी ह्यांना पाठी ओढू, ह्यांच्या टीका करू, काय ह्यांची लायकी. आमची लायकी नका बघू, तुमची लायकी बघा. आमची लायकी काढणाऱ्याची किती लायकी आहे चांगलं माहिती. आणि माझ्या आईबापाची लायकी चांगलीच आहे. ते आज मस्त राजासारखे राहतात आहे. आम्हाला ते ना कसं जगाला बोंबलून नाही सांगायचे. ते तुम्हाला सवय ना बोंबलून सांगायची. बोंबलून सांगा की ना, पण तुमच्याकडे पैसे नसतील ना तर लाईडस्पीकर लावून आणून मी देते, ते पण महागाचं. ऑल इंडियामध्ये असा आवाज जाईल असं लाईडस्पीकर मी आणून देते. कळालं का? फालतूगिरी करायची सोडून द्या, नाहीतर ना गाठ ना माझ्याशी आहे. कळालं का?